नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोईघरमध्ये आज अंडा करी बनलेली आहे मस्त गावरान पद्धतीने. तर कशी बनवायची अंडा करी, चला आपण रेसिपी बघूया अंडा करीची. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोईघरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज कांचन रसोईघरमध्ये बनणार आहे अंडा करी. जेव्हा आपल्याला भाजी वगैरेच म्हणजे काय करायची आणि भाजी वगैरे अवेलेबल नसली तर सोपा उपाय आहे आपला अंडा करी. आणि नॉनव्हेज बनवण्यासाठी तर ते पर्याय म्हणून अंडा करी छान आहे. चला तर मग आपण अंडा करी कशी बनवायची ते बघूया. अंडा करी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया. हे आपण घेतलेले आहे अंडे. आता आपण हे बॉईल करणार आहे, उकडून घेणार आहे. आणि हे मसाल्याचं साहित्य, खोबरं केलेलं आहे आपण, काळ्या पाटीचं खोबरं आहे हे, खोबऱ्याची काप. आणि हे आहे दगडी फूल, हे आहे खडा मसाला, धणे वगैरे, चक्री फूल, विलायची, दालचिनी आणि हरभऱ्याची डाळ, अद्रक, लसण, कोथिंबीर, टोमॅटो आणि 2 कांदे, आपले 2 रोजचे मसाले, हळद, तिखट. पहिले आपण आता अंडे उकडून घेऊ आणि तोपर्यंत अंडे उकडूस तर आपण मसाला भाजून घेऊ. कढई तपलेली आहे आपली, तेल पण टाकलेलं आहे. चला आपण मसाला भाजून घेऊया. छान खोबरं भाजून झालेलं आहे. आणि कोणी कोणी खोबऱ्याचं खीस पण वापरू शकतं, पण हे काळ्या पाटीचं खोबरं छान लागतं ना चवीला, त्यामुळं शक्यतो काळ्या पाटीचंच खोबरं घ्यायचं. डाळ भाजून घेऊया आपण. आणि कोणी कोणी याच्यामध्ये बेसन टाकतं, म्हणजे ते घट्ट होण्यासाठी किंवा त्याची भाजीचं व्यवस्थित दिसायसाठी. पाणी, डाळ भाजलेली आहे आपली आणि आपली ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी आपण डाळ घेतलेली आहे. कोणी कोणी बेसन पण ऍड करत त्याच्यामध्ये, पण बेसनाची चवीपेक्षा डाळ भाजून टाकलेली छान लागते. आता मसाला भाजून घेऊया. हे मसाला भाजण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे सगळ्यांची. म्हणजे जास्त मसाला जळू पण द्यायचा नाही आणि जास्त असं कच्चा पण राहू द्यायचा आणि छान मस्त पैकी खमंग भाजायचा. मसाला पण भाजलेला आहे. कांदा परतून घेऊया. छान मस्त आता याला पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचा कांदा आता छान. हे टोमॅटो टाकून घेऊया. छान आता याला पण मस्त नरम होऊ द्या, मस्त लाल होऊ द्या. चला, कांदा आणि टोमॅटो आपला छानपैकी झालेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि थंड होऊ देऊया. मसाला थंड झालेला आहे आपला. आपण आता बारीक करून घेऊया. आधी मी ते खोबरं ती बारीक करून घेतली, डाळ वगैरे. आता कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. आता आपण कोथिंबीर पण ऍड करू आणि लसण आणि अद्रक. ते खोबरं आणि डाळ लवकर बारीक होत नाही, म्हणून आधी बारीक करून घेतलं, नंतर हे टाकायचं. चल, आपला मसाला बारीक झालेला आहे छान मस्त. आता आपण याला आता फोडणी देऊया. आपलं तेल तपलेलं आहे छान. त्याच कढईमध्ये आपण आता हे छान 2 मसाले आणि हळद, तिखट, मीठ घेतलेलं आहे. तेलामध्ये फ्राय करूया आणि आपला मसाला तयार झालेला त्याच्यामध्ये टाकून घेऊया. याला छान मस्त 10 मिनिटं मस्त आपण छान मस्त आपला मसाला रेडी आहे छान मस्त पैकी. आता 10 मिनिटं झालेले आहे. मस्त आता हे झालेला आहे, त्याला तेल सुटलेलं आहे, भारी मस्त झालेला आहे. आता मस्त वास पण छान, सुगंध पण छान येऊ लागलेला आहे बघा. एकदम रेडी झालेला आहे मस्त. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो पण आता बॉईल अंडे टाकून घेऊया याच्यामध्ये छान मस्त. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करूया आणि हे अंडे आहेत ना, याला असे काप टाकूया, म्हणजे करूया याच्यामध्ये मसाला छान
आतमध्ये जाईल. असे 1 किंवा 2 करून घ्यायचे काप. आतमध्ये छान मसाला जातो त्याच्यामध्ये. तर थोडी पातळ करू आपण ग्रेव्ही. थोडं आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करूया. आपल्याला जशी लागली तशी आपल्याप्रमाणे ग्रेव्ही बनवायची. थोडी दाट पातळ. तर हे बघा आता छान मस्त आपली अंडा करी रेडी आहे. आणि अशा छान छान मस्त गावरान झणझणीत खमंग रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता याला आपण एक उकळी येऊ देऊया छान मस्त. मग आपली अंडा करी रेडी होईल. आपल्या अंडा करीला आता उकळी आलेली आहे छान. गॅस बंद करूया. हे बघा छान मस्त आपली अंडा करी झालेली आहे रेडी. आपण आता सर्व करूया. मस्त छान सुवास येऊ लागलेला आहे आणि एकदम भारी झालेली आहे अंडा करी आपली. वा वा छान. हे बघा छान मस्त आपली अंडा करी रेडी आहे. एकदम गावरान पद्धतीने झालेली आहे ना, तरी त्याच्यावर ना काहीच. एकदम मस्त झालेली आहे लगेच. हे बघा छान मस्त गावरान पद्धतीने आपली अंडा करी रेडी आहे. रस्सा पण बघू शकता त्याच्यामध्ये थोडीशी तरी वगैरे नाहीये. मस्त आपली छान घरच्या पद्धतीने घरच्या साहित्यात एकदम भारी झालेली आहे अंडा करी आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.